नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकपदी अश्विनी सानप जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे नवे आव्हान। जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांची बदली करण्यात आली। त्यांच्या जागी पुणे लोहमार्ग विभागाच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची नियुक्ती झाली आहे। त्यामुळे नंदुरबारच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा आता एका महिला अधिकाऱ्यांच्या हाती आली आहे। राज्य शासनाच्या गृह विभागाने बुधवारी भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेतील एकूण 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले। काही दिवसांपासून पोलीस विभागातील बदल्यांच्या चर्चांना यामुळे अधिकृत स्वरूप प्राप्त झाले। माजी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली होती। अवैध धंदे आणि गुंडागिरी विरोधात विशेष मोहिमा राबवून त्यांनी कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती विशेष कृती दलात अप्पर पोलीस महासंचालक तसेच सहाय्यक पोलीस महानिरीक्षक आस्थापना यांचे कर्मचारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे। दरम्यान नूतन पोलीस अधीक्षक अश्विनी सानप या पुणे लोहमार्ग विभागात कार्यरत होत्या। शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि कोणाच्याही दबावाला न जुमानणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे। गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई आणि कायद्याचा वचक निर्माण करण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो। नंदुरबार जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागातील अवैध तस्करी तसेच अलीकडे डोके वर काढणारी गुंडेगिरी आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। समाजकंटकांवर कठोर कारवाई करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे ही त्यांची प्राथमिकता राहण्याची शक्यता आहे। या बदलामुळे जिल्ह्यात स्ट्रिक्ट आणि स्विफ्ट पोलिसिंगची अंमलबजावणी होण्याचे संकेत मिळत असून गुन्हेगारी नियंत्रणाखाली नवीन रणनीती आखली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नवीन अधीक्षकांचा कार्यभार स्वीकार। नूतन पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी पदभार स्वीकारला असून जिल्ह्यात प्रभावी आणि तत्पर पोलिसिंग राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। काल सायंकाळी मी नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे। नंदुरबार जिल्ह्याचा क्राईम ट्रेंड लक्षात घेता समाजाभिमुख, लोकाभिमुख पोलिसिंग राबवण्याची मनोदय आहे। स्मार्ट, सेन्सिटिव्ह, स्ट्रिक्ट आणि स्विफ्ट असं पोलिसिंग राबवलं जाईल। त्याचबरोबर पोलिसांच्या वेलफेअर बाबतही बरेच उपक्रम राबवणं गरजेचं आहे, ते देखील राबवले जातील। आणि कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून समाजामध्ये सौहार्द कसा राखला जाईल या बाबतीत विशेष प्रयत्न केले जातील। डिसिप्लिन हा पोलीस दलाचा कणा आहे, त्या बाबतीमध्येही विशेष भर दिला जाईल। महिलांच्या बाबतीमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये आमचं दामिनी पथकाच्या मार्फतीने पोलिसिंग तर असतंच, पेट्रोलिंग असतं, परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी महिला कशा सज्ज होतील किंवा त्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये कसं बळ निर्माण होईल या दृष्टीने काही उपाययोजना करण्याचा मनोदय आहे। तर त्याची तयारी झाल्यानंतर मी परत आपल्याशी त्या बाबतीत संवाद साधेनच। मी स्वतःही काही कॉलेज आणि शाळेला भेट देऊन महिलांमध्ये, मुलींमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।